मम्मा बाबूज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण खूपच हेल्दी अशी रेसिपी बनवणार आहोत। खूप सारे वेजेस वापरून आपण हा मिक्स वेज पराठा बनवलेला आहे। आलू पराठ्यापेक्षाही खूपच टेस्टी हा पराठा लागतो। चला तर मग वेळ न घालवता हा सुपर टेस्टी पराठा बनवायला सुरुवात करूया। तर इथे आपण एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे। त्याचबरोबर एक बीट आपण किसून घेतलेला आहे आणि गाजर सुद्धा आपण वाटीभर किसून घेतलेला आहे। त्याचबरोबर आपल्याला 2 मोठे कांदे अशा पद्धतीने बारीक कापून घ्यायचा आहे आणि 2 मीडियम साईजच्या बटाट्याची सालं काढून आपल्याला तो सुद्धा किसून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला लागणाऱ्या सर्व भाज्या आपण इथे घेतलेल्या आहे। तुमच्या घरी जर एक्स्ट्रा भाज्या असतील तर तुम्ही त्या सुद्धा घेऊ शकता किंवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वेगवेगळ्या भाज्या वापरून सुद्धा हा पराठा बनवू शकता। त्याचबरोबर इथे आपण बारीक चिरलेली कोबी सुद्धा घेतली आहे। तर तुम्हाला जी भाजी आवडत असेल तुम्ही ती कमी जास्त करू शकता। तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा पराठा बनवू शकता, त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता। आता आपण इथे कढईमध्ये जिरे टाकलेले आहेत, त्यासोबत कढीपत्ता आणि कांदा छान आपल्याला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे कांदा भाजत आलेला आहे। आता त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। तर इथे आपण टोमॅटो सुद्धा भाजून घेणार आहोत। टोमॅटो छान भाजला की त्यामध्ये आपलं सर्व वेजेस टाकायचं आहे। इथे आपण गाजर टाकलाय, कोबी आणि बटाटा घातलेला आहे। त्याचबरोबर आता आपण बाकीच्या सर्व भाज्या टाकून घेणार आहोत। इथे आपण बीट टाकलेला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा आपण घालत आहोत। तर तुम्ही बघू शकता या भाजीला बीटमुळे खूप छान रंग येईल। आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करूया। तर इथे आपण चवीनुसार मीठ घातलेला आहे, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालून आपण ही भाजी छान मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही हवं असल्यास यामध्ये एक्स्ट्रा मसाले सुद्धा घालू शकता किंवा गरम मसाला सुद्धा घालू शकता। 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। छान 5 मिनिटात ही भाजी शिजते। तर तुम्ही बघू शकता आपलं जे पराठ्याचं स्टफिंग आहे ते छान तयार झालेलं आहे। आता थंड होण्यासाठी आपण हे ठेवून देऊयात। आता पटापट आपण चपात्या बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता इथे आपण एक चपाती बनवून घेतलेली आहे। त्यावरती आपलं स्टफिंग फिल करायचं आहे आणि त्यावरतीच आपल्याला दुसरी चपाती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि साईडच्या ज्या कड्या आहेत त्या हाताच्या सहाय्याने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायच्या। तुम्ही बघू शकता जेणेकरून आतमधलं जे स्टफिंग आहे ते बाहेर येणार नाही। आता सर्व बाजूनी प्रेस केल्यानंतर लाटण्याच्या सहाय्याने आपल्याला एकदा ही चपाती छान लाटून घ्यायची आहे। तर ही आपण लाटलेली आहे आणि गरम गरम तव्यावरती आपल्याला हा पराठा छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तुम्ही हा पराठा पुरणपोळीसारखा स्टफ करून सुद्धा बनवू शकता। तुम्हाला जी पद्धत इझी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा। आता हा दोन्ही साईडने आपण छान खरपूस भाजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता याच पद्धतीने आपण सगळे पराठे बनवून घेणार आहोत। तर इथे तुम्हाला आम्ही एक पराठा खोलून दाखवतो। तर तुम्ही बघू शकता जे स्टफिंग आहे ते अगदी लास्टपर्यंत गेलेलं आहे। तुमच्या घरातले जर भाज्या खायला कंटाळा करत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना हा पराठा बनवून देऊ शकता। नक्की ट्राय करा। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।